होई मन शुद्ध तुझ हलताना मन फांदी ओळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ. डॉक्टर मी मिसेस विभूते. माझ्या मिस्टरांचा MRI करायचा आहे. हो प्रीती. यस सर. अगं 7व्या मजल्यावरती त्यांना स्कॅनसाठी पाठवायचं, तू चुकून इकडे पाठवलंस का? नाही नाही डॉक्टर मी बरोबरच आले. ठीक आहे ठीक आहे. हां नाही म्हणजे माझ्या मिस्टरांचा MRI करायचा आहे, हा तात्पुरता प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यासाठी तुमची मदत हवीच आहे. पण डॉक्टर यांचा खरा प्रॉब्लेम मानसिक आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडे आले. अच्छा. मिस्टर विभूते ते जिना चढून येत आहेत. जिना चढून? लिफ्ट बंद आहे? नाही नाही मी लिफ्टनेच आले की. ते लिफ्टमध्ये शिरतच नाहीत. फोबिया. काय म्हणाला? नाही काही नाही. किती दिवसांपासून चालू आहे सगळं? 35 वर्षांपासून. आमच्या लग्नापासून बघते मी हे. आधीच माहिती नाही. म्हणजे यांचा स्वभाव भित्रा आहे हे माझ्या लक्षात आलं होतंच तेव्हा. पण यांना नेमकी कशाची भीती वाटते याचा उलगडा त्या वस्तूच्या वापराची वेळ आली तेव्हा होत गेला. मग वाटलं स्वभावामुळे भित्रे नाहीत तर अनेक प्रकारच्या भीतीची बेरीज म्हणजे यांचा स्वभाव. खरंय, आपण आपल्या आयुष्यातल्या आव्हानांना कशा पद्धतीने सामोरं जातो ते म्हणजे आपला स्वभाव. मला सांगा कुठल्या कुठल्या गोष्टींची भीती वाटते त्यांना? म्हणजे खरं तर हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे, पण ते येईपर्यंत तुम्ही सांगा. नाही म्हणजे आताच बघा ना, आता यांची पाठ दुखते म्हणून डॉक्टरांनी यांना MRI करायला सांगून 2 महिने झाले. पण हे टाळतायत का? तर त्या मशीनची भीती वाटते. आता माझा गुडघा दुखत होता तेव्हा त्या मशीनच्या बोगद्यात शिरून मी तपास करून घेतलाच ना. तेव्हा हे त्या चेंबरमध्ये 10 सेकंदही थांबले नाहीत. धावत बाहेर गेले, आत परत आलेच नाहीत. बरं त्या 10 सेकंदातही यांना घाम फुटला होता, थरथर कापत होते. डॉक्टरांनी तर विचारलं सुद्धा गमतीत, MRI नेमका केलाय तो कोणाचा? मिस्टर विभूते. हो या या. हो बसा. पाणी. हां जरासं. सावकाश. थँक्यू. मी आता थेट तुम्हाला विचारतो. हां तुम्ही लिफ्ट टाळून जिन्याने वरती आलात, सांगितलंस? म्हणजे तुम्हाला लिफ्टची भीती वाटते हे साहजिक आहे. हो. मला सांगा तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींची भीती वाटते? तशी अनेक गोष्टींची भीती वाटते. मला एक विनंती करू का? म्हणजे कन्सल्टेशनचं दार थोडं उघडं राहिलं तर जरा बरं होईल. तुमच्या लक्षात आलं असेल डॉक्टर, मला बंद जागेची म्हणजे कुठल्याही बंदिस्त जागेची भीती वाटते. म्हणजे हिनं ज्या कारणासाठी मला इथे आणलं त्या MRI मशीनची, कारण त्या नाही का अशा लांब अशा नळकांड्यामध्ये चिंचोळ्या जागेमध्ये झोपवतात पेशंटला. आता मला सांगा अशा बंदिस्त नळकांड्यामध्ये झोपवल्यानंतर कुणाला भीती वाटणार नाही डॉक्टर? नाही खरं आहे, खरं आहे. चिंचोळ्या जागेची, उंचावरनं खाली बघण्याची, अंधाराची, वेगानं धावणाऱ्या गाड्यांची, झुरळ पाल सापाची भीती अगदी कोणालाही वाटू शकते. आता इंजेक्शन आणि ऑपरेशनची भीती हा अनुभव तर प्रत्येकाला लहानपणापासून आलेलाच आहे. नाही म्हणजे भीती मला सुद्धा वाटतेच ना. पण मी करून घेतला ना MRI. म्हणजे मी टाळटाळ केली का? दूर पळाले का? मिस्टर विभूते, तुमच्या बायकोनी भीती आणि दुर्भीती यातला महत्त्वाचा फरक आत्ता सांगितला. हे बघा, भीती वाटणं ही अगदी स्वाभाविक घटना आहे. सगळ्यांना भीती वाटते.
पण भीती वाटली म्हणून त्याच्यापासून दूर पळणं, टाळाटाळ करणं, नुसत्या भीतीच्या विचारांनी आपल्याला घाबरायला होणं आणि या सगळ्या गोष्टी टाळून आपल्या हिताविरुद्ध वागणं, आपलं नुकसान होईल अशी एखादी गोष्ट करणं, हे त्या भीतीच्या अनुभवाला विकारांच्या कक्षेत घेऊन जातं. मग भीती नॉर्मल राहत नाही. आपण तुमचे अनुभव आधी ऐकूया आणि मग तुमची भीती नॉर्मल आहे की नाही हे आपण ठरवूया. मला सांगा, या सगळ्याची सुरुवात कशी झाली? खरं सांगू का डॉक्टर, मला आठवतं तेव्हापासून मी तसा भित्राच. माझे वडील सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. अत्यंत असा सरळ मार्गी सज्जन माणूस, म्हणजे आजच्या पिढीत कोणी त्यांना भावलट म्हणालं तरी हरकत नाही असे. तर त्यांनी पैपै जमा करून उच्चभ्रू वस्तीमध्ये एक प्लॉट घेतला. त्यावर छोटंसं घर बांधलं खरं, पण सतत घाबरायचं. एवढे पैसे आणले कुठून असं कोणी विचारलं तर? शाळेतनं आल्याबरोबर दार लावून घ्यायचे. आम्हाला सारखं बाहेर जाऊ द्यायचे नाहीत, मोठ्यानं आवाज करू द्यायचे नाहीत. आम्ही घरात असे झुरळासारखे कोपऱ्यानं फिरत राहायचो. म्हणजे सकाळी आवरून स्वतःच्याच घरात चोरी करून पळाल्यासारखे आम्ही शाळा गाठायचो. आमच्या आईचं तर काय, सारा आयुष्य स्वयंपाकघर आणि मागच्या पडवीत भांडी घासण्यात गेलं. त्या तरट लावलेल्या न्हाणी घरात कशी कशी आंघोळ उरकायची ओले त्यानं, आणि घुसमटलेल्या आवाजात करुणाष्टकं म्हणत राहायची. म्हणे लाविता चित्त कोठे जडेना, समाधान ते काही केल्या घडेना, नवे धीर नयने सदारेन लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. एवढाच तिचा आवाज. असाच भीत 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 मोठा झालो डॉक्टर. मिस्टर विभूते, तुमच्या भय स्वभावाची कहाणी तुम्ही अगदी योग्य पद्धतीने सांगितली. म्हणजे भित्रे आईबाप आपल्या मुलांच्या मनामध्ये फोबियाच्या बिया कसे पेरते होतात याची अगदी वस्तुनिष्ठ मांडणी तुम्ही केली. पण विभूते, भित्रा स्वभाव वेगळा आणि एखाद्या गोष्टीचा भयगंड वाटणं वेगळं. म्हणजे स्वभावाचा विकार निर्माण करणारी एखादी घटना असू शकते. आता रुग्णांपैकी जवळजवळ 70% रुग्णांना 3 ते 4 प्रकारचे फोबिया असतात. प्रत्येकाचा ट्रिगर कधी ना कधीतरी दाबला गेलेला असतो. तुमचा ट्रिगर कधी दाबला गेला? म्हणजे लिफ्टची भीती, बंदिस्त जागेची भीती, ही वाटण्यामागे एखादी घटना? हो आहे ना. एकदा झालं असं, मी गावी निघालो होतो बसने पुण्याहून, आणि पावसाळ्याचे दिवस होते बरं का. नगरच्या पुढे म्हणजे पुलावरून एका ओढ्याचं पाणी वाहत होतं. तिथून आम्ही पुढे गेलो तर पुढच्याच वळणावर आमच्या ड्रायव्हरला डुलकी लागली हो. म्हणजे झोप गेलेल्या दारुड्यासारखी गाडी एका खड्ड्यात कोसळली. मी झोपलो होतो वरच्या बर्थवर, डायरेक्ट असा टपाकडे फेकला गेलो. पण त्या एवढ्या चिंचोळ्या जागेमध्ये मी असा एकदम गुदमरून गेलो. मी एक सगळीकडे हल्लकल्लोळ उडाला होता. कोणी जखमी झालं होतं, कोणी असं मरून पडलं होतं. त्या लोखंडाच्या कबरीमध्ये मी जखडून गेलो होतो. अहो, मग छातीच्या पिंजऱ्यावर ना असे कोणीतरी घाणाने घाव घालावेत असे हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते. तेवढ्यात कोणीतरी कडेची अशी मोठी ती काच फोडली आणि मी त्यातून उडी मारून बाहेर पडलो. तेव्हापासून मला कुठल्याही बंदिस्त जागेची भीती वाटते, आणि ती भीती माझ्या मानगुटीवर बसली ती कायमची. म्हणजे अजूनही मी शवपेटीमध्ये झोपलोय आणि कोणीतरी मला खड्ड्यात पुरतोय अशी स्वप्न पडतात डॉक्टर. आता मला सांगा, अशी घटना एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडल्यानंतर भीती डोक्यात बसणारच ना. हो, पण म्हणजे बाथरूमचं दार देखील बंद करायचं नाही. बाथरूमचं दार? तर काय सांगू, म्हणजे कितीतरी दिवस माझ्या लक्षातच आलं नाही ते. पहाटे उठून हे आंघोळ आटपून घ्यायचे, सगळे उठायच्या आत. आता एक दिवस मला अवेळी जाग आली, मी उठले, पाहते तर बाथरूमचं दार उघडं होतं. मला वाटलं चुकून उघडं राहिलं असेल. मी बाहेरून कडी घातली, बंद करून टाकलं. तर हे आतून जोरजोरात दार ठोठवायला लागले. एवढा आरडाओरडा, घाबरली मी यांच्या आरडाओरड्यामुळे. एवढा काय अगदी आरडाओरडा नाही, म्हणजे जोरात हाक मारली. टॉवेल गुंडाळून बाहेर आले तेव्हा पाण्याने नाही, घामाने निथळत होते. अतिरेक होतोय जरा. एवढाही काही अतिरेक वगैरे नाही. तुम्हाला सांगते डॉक्टर, तेव्हापासून आमच्याकडे अलिखित दंडकच आहे.
यांच्या आंघोळीच्या वेळी बाथरूमकडे कोणीही फिरकत नाही. आता घरचे लोक म्हटल्यानंतर थोड्या ऍडजस्टमेंट कराव्या लागणारच ना. थोड्या ॲडजस्टमेंट्स आहेत. मुलांना तर समजतच नाही यांच्याशी कसं वागावं. सध्या रेल्वेने प्रवास करत नाही हो डॉक्टर. नाही ते म्हणजे मी दिवसा बसून करू शकतो, पण रात्री बर्थवर झोपून नाही मला प्रवास करता येत. रिझर्वेशन असून खाली बसतात. अहो ऑफिसच्या कामाला दिल्लीला जावं लागेल म्हणून प्रमोशनही नाकारलं त्यापायी. अहो ते नाक असं छताला घासतं हो, पण तो पंखा कधी कानाला लागेल असं वाटत राहतं. जीव गुदमरतो वरती माझा तिथे. मग भीत्यापाठी ब्रह्मराक्षस अजून काय. डॉक्टर तुम्ही मगापासून काहीतरी लिहिताय, काय आहे ते? तुमच्या आयुष्यातले भयगंडाचे मुद्दे टिपतोय. तुमच्या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या प्रॉब्लेमचा एक सरळ साधा आराखडा तयार झालाय. वंशवेल असते तसा. हे तुमच्या मनामध्ये लहानपणी तुमच्या वडिलांनी पेरलेलं फोबियाचं बी. त्याचा एक विषवृक्ष झालाय जो तुम्ही वाढवला आणि तुम्हीच जोपासताय. या तुमच्या भीतीचा वारसा जर तुमच्या पुढच्या पिढीकडे जाऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आत्ताच काळजी घेतली पाहिजे. विभूते, जागे व्हा. लाख बोललात डॉक्टर. म्हणजे मानसशास्त्राचं फारसं काही ज्ञान नसूनही मी माझ्या मुलांना या आजारापासून लांब ठेवलंय. चूक करा हवं तर, पण बिंदास जगा, बेधडक जगा. मोठा मुलगा शेअर मार्केटची उलाढाल करतो, धाकटी इंटर कॉलेजला स्पोर्ट्समध्ये फुटबॉल खेळते. हे अमुक करू नका असं म्हणाले की मी मुलांना बिनधास्त करा असं सांगते. यांना कितीतरी वेळेला म्हटलं मी, अहो मुलांसाठी तरी स्वतःला बदला. आपलीच असली तरी मुलांसमोर वडिलांचं हसवणं नको वाटतो. त्यांच्या मनात यांच्याविषयी आदर राहायला हवा म्हणून धडपडते मी डॉक्टर. धाडसाची जोड नसली तर सज्जनपणाला काय अर्थ उरतो. खरंय, ही म्हणते ते खरं आहे. सारं आयुष्य भीतीच्या छायेत गेले डॉक्टर. हिने कित्येकदा आग्रह केला, पण भीतीपोटी भयाचा उपचार टाळत आलो. निवृत्तीचं वय आलं, मरणाच्या भीतीनं MRI करणंही भाग आहे. त्यासाठी तुमची मदत घेण्याचा हिनं हट्ट केला म्हणून धीर एकवटून इथं आलोय. शिवाय आता वास्तवापासून पळूनही दमायला झालंय हो. नको वाटतं. डॉक्टर माझ्या या प्रॉब्लेमवर ट्रीटमेंट आहे ना? ज्या भीतीपोटी तुम्ही आयुष्याचा प्रवास बर्थ असूनही खाली बसून केलात त्याच्यावर उत्तम उपाय आहेत. तुमच्या भयगंडावरती उपचार आहेत. त्यातला पहिला धडा म्हणजे विभूते, वर्तमानात जगायचं. गतकाळात रमायचं नाही. आला प्रत्येक क्षण अगदी भरभरून आनंदाने जगायचा. सुरुवात करूया. हे बघा, हे मी काही टिपणं काढलेत, ती एकदा बघा. लिफ्ट, बर्थ, MRI, बंदिस्त जागा, बाथरूम, क्लॉस्ट्रोफोबिया. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्यातलं काही इथे नोंद केलेल्या आहेत मी. तुम्हाला अजून त्याच्यात काही ॲड करायचं असेल तर करू शकता. हो आहेत ना. वरिष्ठांसमोर, मीटिंगमध्ये, नंतर रागीट कस्टमर, भिशी पार्टी, मंदिरातले गर्भगृह, दर्शनाची रांग, रोपवे. हे ठीक आहे. आता त्या प्रत्येक गोष्टीला एक एक क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. हां, म्हणजे सगळ्यात जास्त भीती ज्या गोष्टीची वाटते त्याला 1 क्रमांक द्यायचा आहे. मग दुसरा, तिसरा, असं त्या भीतीचे उतरंड तयार करायचे. सांगा मला, सगळ्यात जास्त भीती तुम्हाला कुठल्या गोष्टीची वाटते? क्रमांक 1 तुम्ही कशाला द्याल? ओके. नाही पण डॉक्टर, कमी अधिक सगळ्याच गोष्टींची भीती वाटते. त्यातल्या त्यात लिफ्टचा मान पाहिला, कारण तो रोजचा प्रसंग आहे, टाळता न येण्यासारखा. म्हणजे बाकीच्या गोष्टी कशा सिच्युएशननुसार टाळता येतात ना, ज्या आजवर मी टाळत आलोय. विभूते, भीतीपोटी एखादा प्रसंग टाळल्याने तुम्ही तात्पुरता संघर्ष टाळता, पण त्याने तुमची भीती जाते का?
आणि अशा घटना वारंवार घडल्यानंतर तुमच्या मनस्वास्थ्याचा वावर आक्रसत जातो. तुम्ही यादीमध्ये लिहिलं आहे की मित्रांकडची पार्टी टाळता. हो, हे पार्टी टाळणार आणि आम्ही घरी टाळ कुटणार. कुणाकडे न गेल्याने आता कोणी आम्हाला बोलवतही नाही. त्यामुळे आमचं सोशल लाईफ यांना सोसल तेवढंच. थोडक्यात काय विभूते, तर माणूस भीतीच्या अनुभूतीला, एन्झायटीला घाबरून प्रसंग टाळतो. पण एक लक्षात घ्या, एन्झायटी हा आजार नाही, अवॉइडन्स, टाळणं हा आजार आहे. अहो, एन्झायटी ही आपली एक संरक्षक व्यवस्था आहे. ज्यांनी विद्यार्थी अभ्यास करतो, नागरिक कायदा पाळतात, आपण संकटाला सज्ज असतो. मुद्दा त्याच्या प्रमाणाचा आहे. ती एन्झायटी जर प्रमाणात असेल तर त्याची उपयुक्तता. पण एन्झायटीमुळे जर आपण प्रसंग टाळू लागलो, ती प्रमाणाबाहेर वाढली, तर त्याचा अपाय सुरू होतो. पण डॉक्टर, त्यावेळी घाबरणं माझ्या हातात राहत नाही, आपोआप ते. नाही, ठीक आहे, घाबरा, पण आव्हान टाळू नका. तुम्ही घाबरता हे कोणाच्याही लक्षात येत नाही, पण तुम्ही टाळता हे सगळ्यांना समजतं. आणि मला सांगा, तुम्ही म्हणालात की घाबरणं तुमच्या हातात नाही, मग कोणाच्या आहे? कोणाच्या? ऑल्टर इगो. ऑल्टर इगो? तुमच्या मनातला शंकासूर. चिंता विकार जडलेल्या माणसाच्या मनात सतत बिनबुडाच्या शंका निर्माण करणारा एक भाग ठाण मांडून बसलेला असतो. त्याचं एकच काम आहे, सतत एक भीतीदायक बाजू आपल्या समोर आणणं. अशा त्या शंकेखोर मनाला शंकासूर असं नाव द्या. त्याच्या प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद करा, एकटं पाडा त्याला, मनाच्या कोर्टात खेचा. असं समजा की चिंता विकार हे एक फेक न्यूज चॅनल आहे. त्यांनी कुठली घटना तुम्हाला सांगितली की त्याच्यावर पुरावा मागा त्याच्याकडे. त्यांनी जर सांगितलं की लिफ्टमध्ये अडकून कोणाचा तरी मृत्यू झाला, त्याला म्हणा पुरावा दे. तुझ्या ओळखीत आहे का कोणी ज्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झालाय? अहो, लाखो लोक त्या लिफ्टमधनं प्रवास करतात, मग या भीतीला आधार काय? नाही, हे बरोबर आहे. हे सगळं वैचारिक पातळीवर समजूनही घेता येईल. मी समजून घेण्याचा प्रयत्नही करतो डॉक्टर. पण काही वेळेला समजतं, काही वेळेला भयामुळे सगळे विवेकी तर्क वाहून जातात. तो हे बघा विभूते, भीती हा एक एकात्मिक अनुभव आहे. तो जितका मानसिक पातळीवरती आहे तितकाच तो शारीरिक पातळीवर देखील आहे. हो 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 हो. म्हणजे असा घाम फुटतो, हातापायाला कंप सुटतो, घसा कोरडा पडतो, भीतीची लाट अशी अंगावर धावून येते. तेव्हा काय करायचं डॉक्टर? आग लागले त्याचं कारण आपण नंतर शोधू, पण लागलेली आग तर विझवावी लागेल ना. करेक्ट. याच आगीला पॅनिक डिसऑर्डर असं म्हणतात. ही जी वावटळीसारखी आपल्या अंगावरती येणारी आग आहे ना, याला थोपवण्याचं सामर्थ्य आपल्या श्वासामध्ये आहे. विभूते, आपण 3 प्रकारे श्वास घेतो. एक रिलॅक्स ब्रिथिंग, संथ श्वास, एक एक्सरसाइज ब्रिथिंग आणि एक एन्झायटी ब्रिथिंग. संथ श्वासात आपल्या फुफ्फुसात ऑक्सिजन आणि CO2ची समप्रमाणात आदला बदल होते. एक्सरसाइज ब्रिथिंगमध्ये आपल्या शरीरातला ऑक्सिजन वाढतो, त्यामुळे आपल्याला ताजंतवानं वाटतं. पण एन्झायटी ब्रिथिंगमध्ये आपल्या शरीरातलं कार्बन डायऑक्साईड वाढतो, त्यामुळे आपण गोंधळतो. अशा वेळेस श्वासाला संथ करायचं, त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं. आणि तरीही पॅनिक अटॅक आलाच तर 5 सेकंद दीर्घ श्वास घ्यायचा, 6 सेकंद त्याला रोखून धरायचं आणि पुढचे 7 सेकंद ओठाचा चंबू करून त्याला हळूहळू सोडायचं. असं म्हणतातच ना की डर लगे तो गाणं गा. गाणं का गा? कारण गाण्याने श्वासावरती नियंत्रण येतं. पण हे असं पटकन जमेल का? त्याच्यासाठी रियाज लागेल, हो की नाही? डॉक्टर, बरं वाटलं. पण डॉक्टर, आजच्या या भेटीचं अर्जंट प्रयोजन राहिलंच ना. म्हणजे लिफ्टची भीती, MRIची भीती. आमच्या मानसोपचारामध्ये सगळंच काही संथ आणि वेळखाऊ नसतं. काही इमर्जन्सी उपचारही असतात, जेच आज मी करणार आहे. नाही, म्हणजे नक्की काय करणार आता? विशाल, विभूते, ज्याची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते ती गोष्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा करणार आहोत. म्हणजे शंकासुराला जरबेने गप्प करणार आहोत आपण. आता मी तुम्हाला गोळी देणार आहे. ही गोळी घेऊन आज तुम्हाला लिफ्टच्या 2 चक्रा मारायच्या. उद्यापासून गोळी घेऊन 4 आणि गोळी न घेता 2 असा लिफ्टचा खेळ खेळत राहायचं. विशाल तुमच्याबरोबर एकदा असेल, एकदा तुम्ही एकटे असाल. आणि हाच खेळ आपल्याला MRI मशीन बरोबरही खेळायचा आहे. रोज 5 मिनिटं. हे इथले रेडिओलॉजिस्ट माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलून ठेवतो. ठीक आहे?
चला. नाही नाही ऐका डॉक्टर, म्हणजे मला हे सगळं पटतंय, म्हणजे हे असं करायला पाहिजे, पण हे एकाच दिवशी सगळं म्हणजे ओव्हरडोस नाही का होणार मला? विभू ते डोस मी ठरवणार, तुम्ही फक्त फॉलो करायचं. हे घ्या. घ्या 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 घ्या. नाही पण मग ते आत गेल्यावर मला ते पॅनिक डिसऑर्डर वगैरे झालं म्हणजे? विशाल आहेत तुमच्या बरोबर, ते स्वतः डॉक्टर आहेत. नाही पण यांना माझी केस माहीत नाही. पण ती माहिती असण्याची काही गरजच नाही विभूते, कारण तुम्हाला काहीही होणार नाहीये. असं समजा की आपलं आयुष्य सुखकर आणि आनंदी करण्यासाठी माणसाने त्याच्या प्रज्ञेने जे शोध लावलेत ना, त्याचा आनंद घ्यायला आपण चाललोय. विभूते, मला फक्त तुमच्या मनातली लिफ्ट आणि MRIची भीती घालवायची नाहीये. तर आयुष्यातल्या आनंदाच्या ज्या क्षणांना तुम्ही अकारण दूर ठेवलत, त्या क्षणांच्या भुईनळ्यांनी आपल्याला तुमचं आयुष्य आनंदाने उजळून टाकायचंय. आपल्याला म्हणालात डॉक्टर, माझा भाग झालात. आता तुमची सोबत असल्यानंतर कशाला घाबरायचं. चला चला या. आणि मग काय होतं बरं टेडींच्या घरात? मग किचन मध्ये दूध ओतू जात. अरे बाप रे. मग मम्मा टेडी तिकडे सगळं सोडून धावत जाते. ते गरम भांड खाली उतरवताना तिचे हात वाजतात. होई मन शुद्ध तुझ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.